शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या या रिंगणात आपल्या सर्वांच्या लाडक्या उमेदवार सौ सायली दिगंबर मोरे या निवडणुकीला सामोरे जात आहेत। सामान्य जनतेचे प्रश्न असो, साई भक्तांची सेवा असो किंवा मग असं गावातले छोटे मोठे काम व्यवसायाच्या दृष्टीने करणारे काम असो, सगळ्यांचं कामाचं ध्येय घेऊन या उमेदवारी करत आहेत। तर आज प्रचारादरम्यान प्रचार करत असताना तुम्ही सगळे बघू शकता की एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला वर्ग किंवा पुरुष वर्ग, त्यात आमचे काही मित्रही आहेत, काही घरचे कुटुंबाचे लोक आहेत आणि काही मतदार देखील आहेत। मतदार देखील आमच्या प्रचारात निस्वार्थपणे प्रचारात सहभागी झाले आहेत। प्रचार करत असताना बऱ्याच ठिकाणी असंही लक्षात आलं की जनता नवीन चेहरा म्हणजे नवीन नको लोकांना पाहिजे। नवीन चेहरा कसा पाहिजे की नवीन चेहरा चर्चेत देखील असला पाहिजे, ज्यांनी 10-5 वर्षापासून काही ना काही गावासाठी केलेलं पण असायला पाहिजे। असा आमचा नवीन चेहरा आमच्या घरातल्या सर्वांच्याच लाडक्या उमेदवार सौ सायली दिगंबर मोरे या जनतेला पत्रकारांच्या मार्फत आवाहन करतो की येणाऱ्या मतदानाच्या दिवशी सायली दिगंबर मोरे यांच्या 5 नंबर अनुक्रमांकाच्या पुढील नारळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। आपण सगळेजण बघतच असाल की शिर्डीत असो, सावळीवीर असो, निगोज निमगाव असो, या ठिकाणी शिवजयंती असेल, धार्मिक क्षेत्रातील प्रत्येक कार्यक्रम जसे की नवरात्र, शिवजयंती, गणेश उत्सव यामध्ये देखील आमच्या शिवप्रतिष्ठान या संस्थेचा तसेच भूषण मोरे यांचा नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे। शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये आपला एक नवीन चेहरा आपल्या समोर येणार आहे आणि या निवडणुकीमध्ये सौ सायली दिगंबर मोरे या उमेदवारी करत आहेत। या धैर्याने धाडसीने ही निवडणूक लढत आहेत। तरी आपण सर्व मतदार बंधू भगिनींनी येणाऱ्या 2 डिसेंबरला नारळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि येणाऱ्या 3 तारखेला गुलाल आपलाच राहील याची खात्रीने सर्वांनी विश्वासाने मतदान करून येणाऱ्या 2 तारखेला मतदान करून सर्वांनी विजयाचं नारळ हे आपलंच आहे। आज प्रचार करत असताना अनेक नागरिकांनी, मतदार बंधू भगिनींनी आम्हाला असा एकदम प्रतिसाद चांगल्या प्रकारे दिला, त्याबद्दल प्रथमतः त्या सर्वांचे आभार। आज प्रचाराला बहुतेक जनता आली। लोकांना बहुतेक वेळा जनतेला बोलवावं लागतं स्वतःहून चला, परंतु आज सायलीताई यांच्या प्रचाराकरता जनतेने खूप मोठ्या मोलाचं सहकार्य दिलं। स्वतःहून जे आम्हाला प्रचारासाठी ते स्वतःहून आम्हाला सांगत होते की चला आपल्याला प्रचार करायचा आहे, आपण लोकांपर्यंत आपल्या गोष्टी पोहोचवायच्या आहेत, आपण जे विकास कामं करणार आहोत ती पोहोचवायची। तर त्यासाठी सर्वांचे एकदम मनापासून सगळ्यांचे पहिल्यांदा आभार मानतो आणि येत्या 2 तारखेला नारळ या चिन्हासमोरील बटन दाबून सर्वांनी सायलीताई यांना प्रचंड बहुमत करावं अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद।